मैत्रिणींनो, करिश्मास किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत, ओल्या हरभऱ्याची। तर ही आपण भाजी बिन तेलाची बनवणार आहे। याला आपण कोणतीही फोडणी देणार नाही किंवा काही करणार नाही। आपण भाजी व्यवस्थित साफ करून घेतल्या। तर आता आपण ही भाजी कुरवून घ्यायची, बारीक चिरून घ्यायची भाजी। भाजीला काय आपण ह्या भाजीला धुवायची नसते, म्हणजे ती जरा शांपट असल्यावर छान लागते। म्हणून आमच्याकडे भाजी कोल्हापूरमध्ये धुत नाही। भाजी आपण करून घेतल्या। भाजी आपण करून घेतल्या। मी गॅस बंदच ठेवलाय, कढई ठेवल्या। आपण भाजी टाकून घेऊया कढईत। आणि आता आपण भाजीमध्ये मी हे 2 चमचे तांदूळ घेतलेत, कणी घेतल्या तांदळाची। 1 मूठ शेंगदाणे घेतलेत, कच्चे शेंगदाणे आहेत, असे बारीक असे चेचून घेतलेत मोठे मोठे। आणि 5-7 मिरच्या घेतल्यात, त्या ठेचून घेतल्यात अशा बारीक करून। तुम्ही बारीक चिरून पण घालू शकता। आणि हे चवीपुरतं मीठ। आपण तांदूळ टाकूया याच्यामध्ये, शेंगदाणे आणि मिरची आणि चवीपुरतं मीठ। हे आपण हाताने पण हलवू शकतोय। सगळं एकत्र करून घ्यायचं आणि मग भाजी शिजण्यापुरतं ह्याच्यामध्ये आपण पाणी सोडायचं। जास्त पण पाणी सोडू नका। आता आपण गॅस पेटवूया। भाजी जराशी हलवून घ्यायची आणि या भाजीवरती झाकून आपण भाजी याला शिजवून घेऊया। भाजीवर झाकूया आणि गॅस बारीक करून आपण भाजीला शिजू देऊया। भाजी शिजतात पण आपण भाकरी करूया। तर बघा, आता आपली भाजी शिजली आहे। याच्यामधलं पाणी पूर्ण असं आटले आणि भाजी पण व्यवस्थित शिजले, शेंगदाणे शिजले, आपण कणी टाकली होती तांदळाची, ती पण शिजली आहे। यामध्ये मी 1 थेंब तेल टाकलेलं नाही आहे। तर तुम्ही ही भाजी गरम गरम भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू।